नमस्कार. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI कंटेंट बनवण्याचं आपलं काम एकदम बदलून टाकत आहे. म्हणजे बघा, तुम्ही मार्केटर असा किंवा विद्यार्थी, हे नवीन तंत्रज्ञान सगळ्यांसाठीच आहे. चला तर मग बघूया हे नेमकं कसं काम करतं. असं अनेकदा होतं नाही का. समोर एक कोरं पान असतं आणि काय लिहावं हेच सुचत नाही. त्यातल्या त्यात चांगला कंटेंट आणि तोही लवकर बनवण्याचा एक दबाव असतोच. अशा वेळी योग्य शब्द शोधणं म्हणजे एक मोठी डोकेदुखी होऊन बसते. खरं तरी खूपच सामान्य अडचण आहे. आता जरा विचार करा, काय होईल जर आपल्याकडे एक असा AI पार्टनर असेल, जो आपल्यासाठी जाहिराती, सोशल मीडिया कॅप्शन्स किंवा अगदी प्रोफेशनल ईमेल्स हे सगळं काही सेकंदात लिहून देईल. हो, आज आपण अशाच एका जबरदस्त टूलबद्दल बोलणार आहोत. तर या टूलचं नाव आहे copy.ai. हे एक असं AI रायटिंग प्लॅटफॉर्म आहे जे खास मार्केटिंग आणि कंटेंट तयार करण्यासाठी बनवलं गेलंय. याच्या मदतीने आपण अगदी प्रोफेशनल लेव्हलचं लिखाण काही क्षणांमध्ये तयार करू शकतो. ठीक आहे. तर मग हे टूल नक्की काम करतं तरी कसं? आपल्या डोक्यातली एखादी कल्पना छान शब्दांमध्ये कशी बदलते ह्याची प्रक्रिया खरं तर खूपच सोपी आहे. चला बघूया. हे बघा, फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी आपल्या गरजेनुसार एक टेम्पलेट निवडायचं. मग आपल्या विषयाबद्दल थोडी माहिती द्यायची. आणि बस, AI आपल्याला एकाच वेळी लिखाणाचे अनेक पर्याय तयार करून देतं. आहे की नाही सोप्पं? बरं, हे सगळं बोलायला ठीक आहे, पण या टूलची खरी ताकद तर ते वापरल्यावरच कळते. चला, काही खरीखुरी उदाहरणं पाहूया, म्हणजे लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारचा कॉन्टेंट बनवण्यासाठी हे किती उपयोगी आहे. समजा एखाद्या कोचिंग क्लाससाठी आकर्षक इंस्टाग्राम कॅप्शन हवंय किंवा नवीन कोर्सची जाहिरात करायची आहे. ऑनलाईन दुकानातल्या एखाद्या वस्तूचं वर्णन लिहायचं असेल किंवा ग्राहकांना फॉलोअप ईमेल पाठवायचा असेल, हे सगळ्यांच्या सगळं copy.ai करू शकतं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय, तर ही प्रक्रिया खूपच वेगवान आहे. डोक्यात एक कल्पना आली की ती AIला सांगायची आणि काही क्षणातच आपल्या समोर तयार कंटेंट हजर. यामुळे विचार करण्यात जाणारा आपला खूप वेळ वाचतो. आता जरा या टूलच्या काही ॲडव्हान्स फीचर्सवर नजर टाकूया. आणि हो, काही प्रो टिप्ससुद्धा आहेत, ज्यामुळे याचा वापर अजून चांगल्या प्रकारे करता येईल. आणि गंमत म्हणजे इथे तब्बल 90 पेक्षा जास्त वेगवेगळे टेम्पलेट्स आहेत. याचा अर्थ काय, तर लिखाणाची जवळजवळ प्रत्येक गरज इथे पूर्ण होते. ब्लॉग पोस्टपासून सोशल मीडिया जाहिरातींपर्यंत सगळ्यांसाठी काही ना काही पर्याय नक्कीच मिळतो. याची इतर वैशिष्ट्येही तितकीच भारी आहेत. आपण आपल्या ब्रँडनुसार लिखाणाचा टोन निवडू शकतो, म्हणजे प्रोफेशनल, फ्रेंडली किंवा अगदी विनोदी. इतकंच नाही, तर हे अनेक भाषांमध्ये कंटेंट बनवतं आणि मोठे लेख लिहायलाही मदत करतं. जे लोक हे पहिल्यांदा वापरणार आहेत त्यांच्यासाठी एक खास टिप. सुरुवातीला सोप्या विषयांवर प्रयोग करा. वेगवेगळे टेम्पलेट्स वापरून बघा आणि AIने जे लिहून दिलंय त्यात थोडे बदल करून त्याला स्वतःची पर्सनल स्टाईल द्या. तर मग या सगळ्याचा आपल्यासाठी नेमका अर्थ काय आहे? म्हणजे जे कंटेंट तयार करतात किंवा जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी अशी AI टूल्स इतकी महत्त्वाची का आहेत? यावर जरा विचार करूया. विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः MSCIT शिकणाऱ्यांसाठी हे टूल खूपच फायद्याचं आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट लिहिण्यापासून ते नोटीस, ईमेल किंवा डिजिटल कंटेंट बनवण्यापर्यंत हे एक खूप मोठं मदतनीस ठरू शकतं. याचा फायदा अभ्यासात आणि पुढे कामात दोन्हीकडे होतो. या सगळ्याचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो हा आहे: ह्या AI टूल्समुळे लेखन प्रक्रिया सगळ्यांसाठी खूप सोपी आणि वेगवान झाली आहे. आता चांगलं लिहिण्यासाठी तासनतास अडकून बसायची गरज नाही. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न: जर लिखाणाचा पहिला थोडासा कंटाळवाणा भाग AI सांभाळत असेल, तर आपली मानवी कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता यापुढे कोणत्या नवीन उंचीवर पोहोचू शकेल, यावर नक्कीच विचार करायला हवा.